नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेला मी शिलाईची कामं करते. एक साडी आली होती शिलाई करायला, तर ती साडी मी शिलाई केली. त्याची लेस पूर्णपणे उसवलेली होती आणि ती लेस पायामध्ये अडकत होती. पूर्ण ती बाजूला झालेली होती. तर त्याची मी पूर्ण लेस बसवली, शिलाई करून दिली. तर दुपारच्या वेळेलाच अशी मी कामं करते. कधी लेस बसवते, तर कधी पिको फॉल, असं माझं सारखं दुपारचं काम चालू असतं. सकाळची कामं संपूर्ण करून मी दुपारच्या कामाला सुरुवात केलेली असते. सकाळी लवकर उठून झाडून काढणे, फरशी पुसून घेणे, गॅस पुसून घेणे, नंतर चहा आणि मग माझी अंघोळ, हे सर्व माझं कामं असतात. नंतर देवपूजा असते, स्वयंपाक, कपडे, भांडी, हे सर्व कामं माझी असतात. त्यानंतर मी दुपारी हे मशीनवरची कामं घेते. त्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर मग मी कपडे वाळलेले काढते, त्याच्या घड्या घालून ठेवते. व्यवस्थित जर घरात ठेवलं तरच राहतं, नाहीतर सगळीकडे पसारा पडलेला असतो. तर वेळच्या वेळी पसारा उचलला, वेळच्या वेळी कपडे जर घड्या घातली तर ती व्यवस्थित राहतात. नाहीतर सगळीकडं पसारा दिसतो, राडा दिसतो. ह्यासाठी आपल्याला पटपट कामं करावीच लागतात. तर मी सर्व कपड्यांची घडे घालून घेतली आणि मग बाकीची तर खूपच कामं असतात. गृहिणी म्हणलं की एक ना एक काम असतंच. तर बाहेर बागेत पण काम असतं, झाडायचं, तिथलं स्वच्छता करायची आणि झाडांना पाणी घालायचं, झाडं व्यवस्थित ठेवायची, हे सर्व कामं असतात. तर बघा, मी आता ह्या साड्या, कपडे घड्या घालून ठेवले आहेत. वाळलेली कपडे सगळी घड्या घालून ठेवायची आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक. संध्याकाळी लाकडं हे ते गोळा करायचं आणि चूल पेटवायची. चुलीवरती भाकरी किंवा भाजी हे करून घ्यायचं, किंवा मी गॅसवरती भाजी करते आणि चुलीवरती भाकरी करून घेते. तर गॅसवरती भाजी केलेली आहे वांग्याची. त्याच्यामध्ये टोमॅटो घालून मी अशी मस्त वांग्याची भाजी केली आहे. वांग्याची भाजी सुकी तव्यातली सर्वांना आवडते, म्हणून मी ही बनवून घेतली आहे. तर याच्यामध्ये भरपूर काय मसाला घातला नाही. वांग्याच्या फोडी करून घेतल्या, टोमॅटो पण चिरून घेतलं आणि लसूण, काळं तिखट, मीठ असं मी घातलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर तर काही नव्हतीच आणि असं मी तव्यात परतून घेतलं. खूप छान असं वांगं झालं होतं. तुम्हीही एकदा नक्की करून बघा. तव्यातील वांगं खूप छान लागतं. नुसतं तेलामध्ये ते झाकून ठेवायचं, तर एकदम छान अशी टेस्ट लागते. आणि मग मी चुलीसाठी लाकडं, काटक्या गोळा करून आणून संध्याकाळी पेटवली की थंडीमध्ये शेकायला पण होते आणि स्वयंपाक पण त्याच्यावरती होतो. वांगं झाल्यानंतर मी मसाले भात बनवला. तर मसाले भातामध्ये थोडंसंच सामान घातलं, जास्त काही मसाला नाही घातला. टोमॅटो, कांदा, लसूण, कोथिंबीर हे घातलं. लांबार तांदूळ घेतले. खूप छान असा मसाले भात झाला होता. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. मी शॉर्ट व्हिडिओ याचा बनवलेला आहे. तर खूप छान असा माझा मसाले भात झाला होता. लांबार बिर्याणीचे तांदूळ घेतले होते. घरातीलच खडा मसाला, लसूण, कोथिंबीर, कांदा, आलं, हे सर्व मी घातलं होतं आणि थोडीशी मिरची पण घातली होती. तर सर्वांना खूप मसाले भात आवडला. सर्वांनी खूप आवडीनं खाल्ला. तुम्हीसुद्धा असा साध्या पद्धतीने मसाले भात करू शकता. एकदम छान असा मसाले भात झाला होता. तर मसाले भात आवडला असल्यास मला कमेंट करून सांगा. मी याचा फुल व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. त्याच्यामध्ये मसाला काय काय घातला किंवा मसाले भात कसा बनवायचा हे मला कमेंट करून सांगा. मी तिकडे चूल पेटवलेली आहे, तिकडे चूल पेटलेली आहे. तर बघा, मी येतात पेटलेल्या चुलीवरती भाकरी बनवते. तर चुलीवरच्या भाकरी खूप छान लागतात. तर मी आरावरती भाकरी भाजल्या, तव्यावरती भाजल्या. तवा पण छान तापलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्या भाकरी करून घेतल्या. तर आमच्या डॉगीलासुद्धा गरम गरम भाकरी केली आणि त्याला टाकली खायला. तर त्याला गरम भाकरी खूप आवडते. केल्या केल्या त्याला भाकरी खायला लागते. तर मी त्याला अगोदर भाकरी टाकली आणि नंतर मग त्याच्यासाठी अजून भाकरी बनवली आणि मग जेवताना अजून टाकता येते. आणि आत्ता त्याला अजून एक भाकरी टाकलेली आहे, म्हणजे त्याच्यासाठी 1, 2, 3 भाकरी केल्या आणि आमच्यासाठी भाकरी केल्या. तर बाहेर बसून हवेला खूप छान वाटतं भाकरी करायला. पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे खूप थंडी पण वाजते. तरी पण मी बाहेर चुलीवरती भाकरी बनवते. तर चूल पेटवली की संध्याकाळी शेकोटी घ्यायलासुद्धा थंडीत चुलीवर चांगलं वाटतं. तर सर्वजण शेकोटी घेतात इथेच. रात्री 10पर्यंत तरी शेकोटी घेतात. चूल पेटवलेली असते. चुलीसाठी आमच्याकडे खास काही जागा नाही किंवा चुलीवर जास्त स्वयंपाक नसतो. तर मी चुलीवर असंच बाहेर अंगणात चूल ठेवून, मला आवड आहे चुलीची म्हणून मी चुलीवरच अंगणात ठेवून स्वयंपाक करते. नाहीतर गॅसच वापरतात सगळे. आता गावाकडे सुद्धा सर्वजण गॅस वापरतात. चुलीचा वापर कमी झालेला आहे.
पण मी दररोज संध्याकाळी चूल पेटवते किंवा सकाळीसुद्धा माझं चुलीवर काही ना काही स्वयंपाक चालू असतो. तर विशूसुद्धा इकडे गरम गरम भाकरी खायला लागलेला आहे आणि डॉगी तर आमच्याजवळच असतो. तर बघा किती छान अशा चुलीवरती भाकरी भाजलेल्या आहेत आणि छान चवीलासुद्धा लागतात. म्हणून मी चुलीवरच्या भाकरी करते. वेळ असला तर मी चुलीवरच भाकरी करते. जर वेळ नसेल तर पटकन जेवण बनवायचं असेल तर मी गॅसवर बनवते, नाहीतर मी चुलीवरच बनवते. तर छान वाटतं असं चुलीवर स्वयंपाक बनवायला. सर्व घेऊन बसायचं, पीठ, ताट, तवा, पाणी हे सर्व घेऊन बसायचं आणि नंतर मग भाकरीला सुरुवात करायची. नाहीतर एखादी वस्तू राहिली की सारखं आत जा बाहेर ये असं होतं. तर उलटणं हे सर्व मी घेऊनच बसते आणि याच्यावरतीच मग परत काय भाजून घ्यायचं असेल तर मी भाजून एकदमच ठेवते. काय डाळी भाजायच्या असल्या किंवा शेंगदाणे भाजायचे असले तरी मी भाजते. तर भाकरी झाल्यानंतर मी शेंगदाणे भाजले तर चुलीवरच्या तव्यावरती खूप छान असे शेंगदाणे भाजून होतात, खमंग असे शेंगदाणे होतात. तर बघा असा मी विस्तू बाहेर ओढला आहे. त्याच्यावरती भाकरी कडक बनवायची म्हणजे भाकरीला इतकी छान चव येते ना, खूपच छान चव येते. तर इकडे बघा माझे शेंगदाणे भाजायला चालू आहेत. बारीक जाळावरती शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि त्यानंतर मग वाळले की ते घरामध्ये ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा सकाळी एक दादा आले होते. ते कपडे द्यायचे जुने आणि नवीन असं बेडशीट, ब्लँकेट असं काय काय सतरंजी, चादर असं बनवून देतात ते. तर ते घेण्यासाठी आमच्यातल्या बायका त्या घेत होत्या. तर दोघी तिघी होत्या. मग मीही गेले होते. चला म्हणलं काय बघूया. तर त्यांनी कपडे देऊन त्यांना सांगितलं की असे आम्ही बनवून देतो. तर ते कपडे घेऊन जातात. 2-3 दिवसांनी पैसे घेतात. त्याची काहीतरी करणावळ असते, घेऊन जातात आणि एवढे मोठे किंवा छान डिझाईनचे असे कपडे बनवून ते देतात 2-3 दिवसामध्ये. मी काही घेतलं नाही कारण घरामध्ये माझ्याकडे आहे पहिलंच, म्हणून मी काही घेतलं नाही. तर इथल्या सर्व बायकांनी हे बनवून घेतलेलं आहे. तर जुनी कपडे त्यांना द्यायची घरातील आणि नवीन असं बनवून घ्यायचं. तर हातरायला, पांघरायला थंडीच्या दिवसामध्ये, उन्हाळ्यामध्ये बाहेर झोपलं, घरामध्ये झोपलं तर ते लागतं. पाहुणे आले तर त्यासाठी लागतं, म्हणून हे बायका घेतात. काढो कपडा. हा काढते की. आणि पाय पुसणी ते काय त्यातच लिहायचे. पैर पोछनी 100ला 3 आहे, 100ला 2 आहे. काय उन्हाळ्यात चिखलात 100ला 1 आहे. आपलं दुसरं केलेलं बऱ्या. हे आपल्या घरात जेवणाराची बसायला टाकायला लेकरांनी चांगलं गार. ते सोप्यावरचं बी पाहिजे हो. सोप्यावर सोप्यावरचं असं पूर्ण पूरा तीन सोपा. ह्याचं खुर्चीचं. मग ते त्यामध्ये वरच्या खुर्चीवर 2 लायची. कुर्सी छोटा और 1 कुर्सी लांब. एक खुर्ची लांब आहे ना, त्याच्यावरचं बारकी. पाहिजे. हा. आणि 2 बारके हाय किती खुर्च्या. खालचं मोठा आहे तुमचं सोफा. बघू दाखवते तुम्हाला. ये तिकडे नाही गाडी. दाखव. गाडी नव्हती तिकडे. नाही, इथे या हे खाटावर. खाटावर या. एकाच पाणी तिकडे लाव पण. तू सांग. बरोबर. ही बघ का त्याच्या पडेल. तू बी सांग. तर 3 आणि ते 5 करतील. होय. फरशी गार लागते. बरी आहे ती. येईल काय हाताला माझ्या. काय हो? चप्पल आणली नाही मी. ती चप्पल कशा आणली? मौसी ये उठा दो. हाँ वही. ये. त्यानंतर मी तांदूळ आणले होते ते निवडायला घेतले.
तर तांदळामध्ये काही घाण नव्हती, स्वच्छच होती, पण तांदळामध्ये ना वेगळे तांदूळ होते. तर ते तांदूळ सरकारी मान्य तांदूळ आहेत असं म्हणतात, पण ते तांदूळ वेगळेच आहेत, शिजताना शिजत नाहीत आणि पाण्यात टाकले की ते पाण्यावर पोहतात, तरंगतात ते तांदूळ. तर हे कोणते तांदूळ आहेत मला काही माहिती नाही. आणि भात शिजवल्यानंतर तो चिखलासारखा होतो, व्यवस्थित भात होत नाही. तर अशा पद्धतीने तांदूळ यायला लागलेला आहे रेशन दुकानामध्ये. तर हा रेशन दुकानामधला तांदूळ आहे, याचे मी इडली, डोसा असं बरेच पदार्थ बनवते. तर नीट करून व्यवस्थित चाळून जर घरात ठेवला तर त्याला कीड लागत नाही किंवा आळी कीड काहीच होत नाही, म्हणून मी असं व्यवस्थित नीट करून ठेवते, एकदमच भरून ठेवते. तर कीड लागू नये म्हणून आपण आणल्या सर्व चाळून पाकडून डब्यामध्ये भरून ठेवायचा. त्याच्यामध्ये थोडासा हळकुंडाचा तुकडा टाकायचा किंवा मसाल्याचे पदार्थ जरी आपण ठेवले त्याच्यात तरीसुद्धा तांदळामध्ये चालतं. तर तांदूळ उन्हामध्ये अजिबात वाळवायचा नाही, सावलीमध्ये तांदूळ वाळवायचा. कारण उन्हामध्ये जर आपण तांदूळ वाळवला तर त्याचे तुकडे पडतात आणि ते तुकडे बारीक बारीक तुकडे होतात. शिजवताना त्याचा चिखलासारखा भात होतो, आधीच व्यवस्थित भात होत नाही. तर तुम्ही बघू शकता ह्या भातामध्ये वेगळा तांदूळ आहे, तर आपला तांदूळ वेगळा आहे आणि तो तांदूळ वेगळा आहे. तर कोणी म्हणतं सरकार मान्य आहे, कोणी म्हणतं पौष्टिक आहे. तर त्या तांदळाचं नाव काहीतरी वेगळं आहे, माझ्या लक्षात नाही ते तांदळाचं नाव आता. याला प्लॅस्टिकचे तांदूळ असे म्हणतात, पण हे नक्की कोणते तांदूळ आहेत हे माहिती नाही. पण हे शरीरासाठी चांगले तांदूळ आहेत असं म्हणतात. तर बघा मी चाळून घेतला आहे तांदूळ आणि गहू चाळून घेतला आहे. तर ते व्यवस्थित चाळून घेतलं, त्याच्यातले किडे जाळी काढून जर टाकली तर आपले तांदूळ जास्त दिवस टिकतात, गहू जास्त दिवस टिकतात. तर बघा मी मस्त हवेशीर बसून असे गहू तांदूळ व्यवस्थित निवडून ठेवले आहेत. त्या चाळणीमधून चाळून घ्यायचे आणि याच्यामध्ये जाळीसुद्धा झाली होती, तर ती जाळी पण मी काढून घेतली. आता पुढचे 15-3 आठवडे तर ह्या गव्हाला किंवा तांदळाला काहीच होत नाही. तर त्यानंतर परत एकदा आपण चाळून घ्यायचं आणि व्यवस्थित ठेवायचं, म्हणजे अजिबातच कीड लागत नाही, एकही किडा दिसत नाही. तर वेळच्या वेळी जर आपण चाळून ठेवलं तर आपलं धान्य व्यवस्थित राहतं. तर बघू शकता किती घाण निघाली आहे गव्हामध्ये. आणि तुम्हाला मी म्हटले होते मगाशी प्लास्टिकचे तांदूळ, तर हे प्लास्टिकचे तांदूळ असे आहेत, बघू शकता तुम्ही. तर हे पाण्यामध्ये टाकले की पोहतात आणि चिखलासारखे होतात, याला चवसुद्धा अजिबात नाही लागत. तर मी हे तांदूळ बाहेर निवडून टाकून देते, मी कधीही वापरत नाही. तर कारण त्याची गॅरंटीच नाही आपल्याला किंवा त्याची खात्रीच नाही की हा चांगला तांदूळ आहे की वाईट तांदूळ आहे, त्यामुळं आम्ही हा तांदूळ वापरत नाही. तर चांगला असेल तर तो तांदूळ नक्कीच वापरू. तर एकदम स्वच्छ असा तांदूळ मी निवडून घेतला आहे. तांदूळ भिजत घालायचा आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डोसे, इडली हे सर्व करता येते. तर डाळ आणि तांदूळ भिजू घालायचे आणि ते रेशनच्या तांदळाचे तर खूप छान असे इडल्या, आप्पे हे सर्व छान असे चविष्ट पदार्थ होतात. आणि आपण जर दररोजचा भात करायचा असेल तर त्या भातामध्ये ना थोडीशी तेलात लसणाची फोडणी द्यायची किंवा जिऱ्याची फोडणी द्यायची, खूप छान असा भात मोकळा मोकळा होतो आणि चविष्ट होतो. तर आपण जर असं केलं तर खूप छान भात होतो, नक्की करून बघा. तर माझे इकडे सर्व तांदूळ निवडून झाले. आता तुम्हाला मी गंमत दाखवते. तर चहाचं पॅकिंग आणलं होतं, तर चहाचं पॅकिंग फोडताना खूप छान वाटतं. तर मला ते पूर्ण असं उसवून नाही निघालं, तर मी 2-3 वेळा प्रयत्न केले पण ते काही निघालं नाही दोरा. तर मी कात्रीने कट करून काढलं. तर प्लॅस्टिकचं वरून पॅकिंग आणि आतमध्ये शिवलेली पिशवी असते, तर त्याच्यामध्ये काही ना काही एखादी छोटीशी वस्तू असते चहामध्ये, तर ती दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर कोणत्याही चहामध्ये अशी वस्तू नसते. खूप छान वाटतं की एखादी वस्तू निघाली की त्याच्यामध्ये. तर चला बघूया आपण याच्यामध्ये काय निघतं आहे ते. तर हा आहे चहा खूप छान असा चवीला आहे. चहाची चव खूप छान आहे, तर आम्ही हा चहा वापरतो. कधी कधी वेगळा पण असतो, तर हा चहा वापरतो. चहा खूप छान असतो चवीला, सगळ्यांना हेच आवडतं. तर याच्यामध्ये बघा आता काय निघालं आहे, पेन निघाला आहे. तर पेन छान लिहितो आहे.
तर तांदूळ निवडले होते आणि मी भिजायला सुद्धा घातले होते. तर भिजायला घातलेला व्हिडिओ मी काही तुम्हाला दाखवलं नाही. भिजायला घातले आणि संध्याकाळी मी मिक्सरवर सर्व बारीक करून घेतले. तर तांदूळ बारीक करायचं खूप डोक्याला ताप. सर्व भांडे घाण होतात, सर्व पातेले बघा किती घाण झालेत आहेत. मिक्सर घाण, सगळंच घाण होतं, सगळं पांढरं पांढरं होऊन जातं. तर त्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला बारीक करावं लागतं. तर मी पाणी घालून बारीक करून ठेवलं. व्यवस्थित असं बारीक झालं, एकदम बारीक करून ठेवायचं म्हणजे आपल्याला काहीही करता येतं. तर मी सर्व बारीक करून घेतलं, डाळ आणि तांदूळ. तर त्याच्यामध्ये टोमॅटो ऑमलेट, तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल टोमॅटो ऑमलेटचा. तर असे टोमॅटो ऑमलेट, डोसा, इडली हे सर्व पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये बनवता येतात. सकाळी नाश्त्याला पटकन करून देता येतं. तर हे पीठ 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं. फ्रीजमधलं जास्त दिवस खायचं नसतं, पण एखाद्या दिवशी आपण दररोज करता येत नाही, तर एखाद्या दिवशी ही वस्तू ठेवली तरी चालतं. तर मी 2 दिवस हे फ्रीजमध्ये ठेवलं आणि 2 दिवस ज्यांना पाहिजे त्यांना ताजं ताजं गरम ऑमलेट, इडल्या हे सर्व करून दिलं. तर इडली पण तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये मी बनवलेली. तर ज्यावेळेस आपल्याला इडली खायची आहे त्याच वेळेस मी इडली सर्वांना करून दिली. तर बघा इकडे पीठ किती छान असं मऊसूत बारीक झालेलं आहे. मिक्सरमध्ये मी बारीक केलं, डाळ पण बारीक करून घेतली उडदाची. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकून ठेवायचं. तर झाकून ठेवताना त्याच्यावरती दुसरं काहीतरी कापड किंवा जाड असं झाकून ठेवायचं, म्हणजे काय होतं की पीठ चांगलं आमतं आणि चांगलं फुगून वर येतं. तर इकडे बघा मी सांबार बनवत आहे. तर इडलीसोबत सांबार असावंच लागतं. तर मी सोबत सांबार बनवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये लाल मिरची, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो हे सर्व घातलं आणि इकडे सांबार बनवलं. आणि त्यानंतर नाश्त्याला मी टोमॅटो ऑमलेट बनवलं होतं. तर छान असं माझं टोमॅटो ऑमलेट पण झालं. आणि बघा टोमॅटो ऑमलेटसाठी मी एकदम पातळ असं बेटर केलेलं आहे. तर त्याच्यावरती कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लाल तिखट असं सर्व टाकून तव्यामध्ये मी हे बनवलं. तर त्याचसोबत मुलांनी टोमॅटो सॉससोबत ते खाल्लं. आणि इकडे बघा मी भजेसुद्धा केले आहेत. तर भजे पण त्यासोबत खाल्ले. आणि ह्या बघा इडली, सांबार आणि भजे. तर मी चटणी केलेली नव्हती. चटणीसाठी दही मी विरजायला लावलेलं नव्हतं, त्यामुळे चटणी राहिली. तर ती चटणी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. याच दिवशी नागदेवी पूजन होतं. तर नागदेवी पूजन केलं. तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करीन आणि हा व्हिडिओ नक्की बघा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.